हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला हा आयुष्यातील पहिला ब्लॉग. तर तुमचा एक सबस्क्राईब माझं आयुष्य बदलू शकतो. तर जे आपले मित्रपरिवार हा व्हिडिओ बघत असतील यूट्यूबवरती, तर सर्वांनी, माझी इच्छा आहे सर्वांनी सबस्क्राईब करावं. तर तुमचा एक सबस्क्राईब माझं आयुष्य बदलू शकतो. तुम्ही बघू शकता आपला हा गोट्यातील असं नियोजन आपण सुंदरपैकी आपण हाकलंय. इकडं गाई म्हशी आणि इकडं आपले सगळे वाचले. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला असं काही मी जास्त काही सांगणार नाही माहिती. तर फक्त आपल्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये फक्त तुम्हा सर्वांना आपल्या गोट्यातील प्रत्येक गाई म्हशीचं इंट्रोड्यूस करून देणार आहोत. कोणतीचं काय नाव आहे ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण ह्या दोन कोपऱ्यात आलो आहोत. तर ही आपली हरियाणाची म्हैस आहे. ही आणि ही म्हैस आपण एजंटच्या माध्यमातून हरियाणाहून विकत आणली होती. तर ह्यांचं नाव काय आपण असं काय खास ठेवलं नाही. हिचं हरियाणा मोठी आणि हरियाणा लहान असे दोन नावं ठेवले त्यांचे. हरियाणाची मोठी म्हैस ही आहे हरियाणाची मोठी म्हैस आणि ही आहे हरियाणाची बारकी म्हैस. असं आपण यांचे नाव ठेवलेत. आणि एकदम सुंदरपैकी एकदम शांत म्हशी आहेत, मारत नाहीत काही नाही. ऊन लागत असल्याने कॅमेरात दिसत नाही राव. हो का, ही बघा, ही आपल्या गोट्यातील तिसरी म्हैस. हिचं नाव आहे होंडी. हिचं नाव आपण होंडी ठेवले. ही आपल्या गोट्यातील चौथी म्हैस आहे. हिचं नाव टिंकी आहे. टिंकी नाव हिचं नाव आपण टिंकी ठेवले. तर ही आपल्या गोट्यातील गाय. मित्रांनो, गाईचं तर तुम्हाला माहिती आहे, गाईचं एकदम लाड प्यार कसं राहते. शेम टू शेम आपल्या आईवणी राहते गाई पण. तर हिचं नाव आपण मैनी नाव ठेवले गाईचं. आणि एक दुसरी आई असल्याची आपल्याला जाणीव करून देते. तर मित्रांनो, ही बघू शकता, ही म्हैस पाचवी म्हैस आपल्या नागपुरी म्हैस आहे. तर आपण हिचं नाव नागपुरीच ठेवलंय. काही नाही, तर आपला हा आयुष्यातील पहिला ब्लॉग आहे. आणि काही मित्रांनी आपल्याला म्हणजे टार्गेट दिलं की बाबा तू 1 वर्षामध्ये 10K सबस्क्राईब कंप्लीट करून दाखव आणि 2 महिन्यामध्ये 1000 कंप्लीट करून दाखव. तर मी तुला मानतो. तर मित्रांनो, मला माहिती आहे की बाबा गरीब घरच्या मुलाला जर वरी घ्यायचं असेल तर ते तुमच्या हातात आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या गोट्यातील सर्व जनावरांची तुमच्याशी इंट्रोडक्शन करून दिले. आणखी राहिले आता ह्यांचे वाचलं. ओके, हे बघा तुम्ही, याचं नाव सर्जा नाव ठेवले आपण. सर्जा नाव आहे याचं. तर हे बघा, हे नागपुरीचं वासरू. त्याचं नाव चिंकी नाव आहे. चिंकी नाव आहे. तर चिंकी ही 2 झाले. अहो काय, हे कसं आहे, एकदम